आता मुलांचे प्रश्न आहेत की सर आमचं प्रिपरेशन एवढं कम्प्लीट नाही झालं, तर आत्तापासून आम्ही मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत का, की पूर्ण आम्ही सिलेबस कम्प्लीट व्हायचा वेट करू आणि ॲट दी एंड मॉक टेस्ट देऊ? तर तुम्ही काय करू शकता की मॉक टेस्ट थ्रू सिलेबस कंप्लीट करू शकता. आता आयडियली आपल्याला किती मॉक टेस्ट दिले पाहिजे? ज्यांचा सिलेबस एक लेटेस्ट से 50-60% ज्यांच्या अभ्यासाच्या प्रक्रियेत अजून पण आहेत, रिव्हिजन वगैरे त्यांचं भरपूर बाकी आहे, तर तुम्ही 3-4 फुल लेंथ टेस्ट देऊ शकतात. आता रिव्हिजनसाठी आपण 1 पेज नोट्स कसे प्रिपेअर केले पाहिजेत, बिकॉज अभ्यास करताना एंड मुवमेंटला 1 पेज नोट्सच मोस्ट हेल्पफुल असतं. तर 1 पेज नोटची स्ट्रॅटेजी आपण कशी फॉलो केली पाहिजे? याच्यावर सीईटीने PYQ विचारलाय, सो ते त्याच्या नोट्सचा भाग झाला. पुढे बघा, फोटॉन काही लिहिलेलं नाहीये, फक्त फॉर्म्युला लिहिलाय. स्पीड ऑफ लाईट आहे, रेस्ट मास किती असतं, एनर्जीचं काय रिलेशन आहे. तर हे तर मी तुम्हाला जास्त पेजेसवर नोट्स दाखवतोय, तुम्ही एका पेजमध्ये ही माहिती गोळा करू शकता. त्या सगळ्या गोष्टी थोडंफार जर तुम्ही केलं ना, तर एकदम छान नोट्स प्रिपेअर होतात. आता भरपूर मुलं बोलतात की सर मी मॉक टेस्ट तर देतोय, बट मॉक टेस्टमध्ये माझा स्कोअर खूप कमी येतोय, तर मी जर लो स्कोअर येतोय माझा, तर हा स्कोअर मी कसा बूस्ट करू? सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो आता सीईटीच्या एक्झामसाठी अवघे 30 दिवस बाकी आहेत. आता या 30 डेजमध्ये तुम्हाला रिव्हिजन कसं करायचं आहे, मॉक टेस्ट किती द्यायचे आहेत, तर त्यासाठी आज आपण पॉडकास्ट हे कंडक्ट करतो आहे. आणि आज पण आपल्यासोबत आहेत अद्वैत जोशी सर, म्हणजे आपले स्वयं फिजिक्स. आणि हे सर आता आपल्याला गाईड करणार आहेत की तुम्हाला मॉक टेस्ट कसे द्यायचे, जर तुमचा कमी स्कोअर येत असेल किंवा जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर हे तुम्हाला कसं करायचं. सर आता सीईटीच्या एक्झामसाठी फक्त 30 दिवस बाकी आहेत. आता या 30 डेजमध्ये आपल्याला मॉक टेस्ट द्यायची आहे, रिव्हिजन करायचं आहे. सगळ्यात पहिलं मॉक टेस्ट हे का इम्पॉर्टंट आहे? बघ कसं आहे की विनर आणि मॅच विनर याच्यामध्ये फरक आहे. आपण क्रिकेटमध्ये पण बघतो, खूप सारे प्लेयर्स आहेत जे रन्स काढतात, पण जेव्हा टीमला रिक्वायर्ड आहे अंडर प्रेशर फायनलमध्ये रन काढतात की नाही ते इम्पॉर्टंट आहे. सो मॉक टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हँडल प्रेशर अँड टाइम मॅनेजमेंट. ते फार इम्पॉर्टंट आहे. आता मुलांचे प्रश्न आहेत की सर आमचं प्रिपरेशन एवढं कम्प्लीट नाही झालं, तर आत्तापासून आम्ही मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत का, की पूर्ण आम्ही सिलेबस कम्प्लीट व्हायचा वेट करू आणि ॲट दी एंड मॉक टेस्ट देऊ? तर सिलेबस आहे ना, सिलेबस म्हणजे हनुमानाच्या शेपटीसारखा आहे, जो कधी कम्प्लीट होत नाही. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता की मॉक टेस्ट थ्रू सिलेबस कम्प्लीट करू शकता. उद्या मला जर सपोज अल्टरनेटिंग करंट या चॅप्टरवर किंवा ऑसिलेशन्सवर जर टेस्ट द्यायची आहे, तर मी सगळ्यात जास्त अभ्यास आज करणार आहे त्याचा. ठीक आहे, सो तुम्ही जर टेस्ट देणार असाल त्याचा अभ्यास करायचा, टेस्टमध्ये काय चुका झाल्या त्या बघायच्या, आणि ती जी टेस्टचं सोल्युशन आहे ना ते वाचायचं. तिथून पण आपला छानपैकी सिलेबस कव्हर होतो. सो वाट बघू नका, इमिजिएटली टेस्ट द्यायला चालू करा. आता आयडियली आपल्याला किती मॉक टेस्ट दिले पाहिजे? आत्तापासून जर आपण स्टार्ट केलं तर किती मॉक टेस्ट आपण दिले पाहिजे? तर ज्यांचा पूर्ण अभ्यास झालाय, जी कॅटेगरी ए चे विद्यार्थी आहेत, सगळं व्यवस्थित आहे, तर तुम्ही 10 फुल लेंथ टेस्ट दिल्या पाहिजे कमीत कमी, तर तुमची चांगली कमांड बसेल. ज्यांचा सिलेबस एक लेटेस्ट से 50-60% ज्यांच्या अभ्यासाच्या प्रक्रियेत अजून पण आहेत, रिव्हिजन वगैरे त्यांचं भरपूर बाकी आहे, तर तुम्ही 3-4 फुल लेंथ टेस्ट देऊ शकतात. 5 पर्यंत पण ठीक आहे. आणि ज्यांचं काहीच झालं नाहीये किंवा जे आता स्टार्ट करतायत ना, तर तुम्ही काय करू शकता, पार्ट टेस्टवर जास्त फोकस करा, की जे इंडिव्हिज्युअल ब्लॉक बाय ब्लॉक, जसं मी मागच्या डिस्कशनमध्ये सांगितलं होतं, मॉडर्न फिजिक्स आहे, हीट सेक्शन आहे, तर ब्लॉक बाय ब्लॉक जा आणि मग त्यानुसार तुम्ही टेस्ट देऊ शकता. आता भरपूर मुलं बोलतात की सर मी मॉक टेस्ट तर देतोय, बट मॉक टेस्टमध्ये माझा स्कोअर खूप कमी येतोय, तर मी जर लो स्कोअर येतोय माझा, तर हा स्कोअर मी कसा बूस्ट करू? तर लो स्कोअरचं कसं आहे बघा, लो स्कोअर याच्यावर पण डिपेंड करतो की पेपर कसा आहे. शेवटी आपल्याला काय आहे ना, पर्सेंटाईल सिस्टमवर आपण काम करतो, म्हणजे रिलेटिव्ह परफॉर्मन्स मॅटर करणार आहे आपल्याला. ठीक आहे, सो स्कोअर कमी आला म्हणून त्याला मनाव घेऊ नका, पण तुम्हाला काय कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं पाहिजे की जर जास्त सिली मिस्टेक होत असतील, जर एखादा प्रश्न येणारा तो चुकत असेल, तर त्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. मग काय करायचं, पेपर ॲनालिसिस करायचा. बरेच विद्यार्थी नुसता पेपर देतात आणि दुसरा पेपर देतात, चांगले मार्क्स आले तर नाचायचं, नाही तर रडायचं. असं न करता ॲनालाइज युअर पेपर, की कुठे माझ्या चुका होत आहेत, सिली मिस्टेक होत आहेत का, कॅल्क्युलेशन मिस्टेक होत आहेत का, टाईम मॅनेजमेंटचा इश्यू होत आहे का, ते सगळं बघा आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावर काम करा. अच्छा, आता जसं आपण आता मॉक टेस्टवर बोललो, तेच अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते आहे रिव्हिजन. आता रिव्हिजनसाठी आपण 1 पेज नोट्स कसे प्रिपेअर केले पाहिजेत, बिकॉज अभ्यास करताना एंड मुवमेंटला 1 पेज नोट्सच मोस्ट हेल्पफुल असतं. आपण पूर्ण पुस्तक तर नाही रीड करू शकत कमी टाईममध्ये, तर 1 पेज नोटची स्ट्रॅटेजी आपण कशी फॉलो केली पाहिजे? हां, तर एकदम बरोबर सांगितलं तू. नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्यांनी रिव्हिजन होते आणि अल्टिमेटली त्या नोट्समधूनच आपलं पेपरमध्ये सुद्धा आपण उतरवता येतं, मेमरी असते. तर नोट्स बनवताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, ओनली अँड ओनली अशा नोट्स बनवायच्या की ज्याचे क्वेश्चन्स डायरेक्ट एक्झाममध्ये येऊ शकतात. PYQ बेस्ड नोट्स किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन बेस्ड नोट्स. उगाच इकडची तिकडची माहिती द्यायची नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा.
एका विद्यार्थ्याने मॉडर्न फिजिक्सचं जे मी लेक्चर घेतलं होतं ना त्याच्यावर फोटॉनच्या प्रॉपर्टीजवर एक मला छान व्यवस्थित शॉर्ट नोट्स पाठवले. तर त्यांनी कसं केलंय बघा, एक टेबल बनवलाय. टेबलमध्ये लाईट पार्टिकल नेचर आहे की वेव्ह नेचर आहे, याच्यात मग पार्टिकल नेचरचे काय काय प्रूफ आहेत, वेव्ह नेचरचे काय काय प्रूफ आहेत, की रिफ्लेक्शनसाठी आपण म्हणतो पार्टिकल आणि वेव्ह दोन्ही सॅटिस्फाय करतं. पण अजून काही पॉईंट्स आहेत, जसं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे फक्त पार्टिकल नेचरनी एक्सप्लेन करता येतो, वेव्ह नेचरनी नाही करता येत. आता याच्यावर सीईटीने PYQ विचारलाय, सो ते त्याच्या नोट्सचा भाग झाला. पुढे बघा, फोटॉन काही लिहिलेलं नाहीये, फक्त फॉर्म्युला लिहिलाय. स्पीड ऑफ लाईट आहे, रेस्ट मास किती असतं, एनर्जीचं काय रिलेशन आहे, त्याच्यानंतर फॉर्म्युलाच काय. तर फोटॉनचे रिलेटेड एनर्जीचे फॉर्म्युला जो आहे H×F आहे किंवा hc/λ आहे किंवा शॉर्टकट आहे ते पण लिहिले. तर हे तर मी तुम्हाला जास्त पेजेसवर नोट्स दाखवतोय, तुम्ही एका पेजमध्ये ही माहिती गोळा करू शकता. जी काही नेसेसरी ग्राफ्स असतील, इथे बघा आता यांनी कसं डायग्रॅमॅटिकली छानपैकी काढलंय, की इंटेन्सिटीमध्ये छान व्यवस्थित डायग्राम काढलंय, थोडं प्रेझेंटेबल आहे, थोडं मला बघायला छान वाटतंय, माझ्या मेमरीला पण चांगलं वाटतंय. तर आणि ग्राफ वगैरे असते, त्या सगळ्या गोष्टी थोडंफार जर तुम्ही केलं ना तर एकदम छान नोट्स प्रिपेअर होतात. सर आता जसं मी नोट्सवर बोललात, आता मोस्टली आपलं टेस्ट मॉक टेस्ट असं आपण मगाशी आपण बोलत होतो, तर मॉक टेस्टचे मार्क आणि सीडचे एक्झामचे मार्क ह्याच्यामध्ये काही कोरिलेशन आहे का? म्हणजे मॉक टेस्टमध्ये जर आपण चांगले मार्क स्कोर केले त्याच प्रकारे आपले सीडचे मार्क पण इम्प्रूव्ह होतील असं आहे का? हा, थोडंफार कोरिलेशन आहे. म्हणजे जर मॉक टेस्टमध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करत आहात तर सीईटीमध्ये पण तुमची इम्प्रूव्हमेंट फिक्स आहे. पण जर मॉक टेस्टमध्ये जास्त स्कोर येत नसेल ना तर परत तुमच्या चुकांवर काम करा. कारण सीईटीचा पेपरमध्ये कसे क्वेश्चन्स असतात असं बरेचदा होतं की ऍक्च्युअल पेपरमध्ये सोपे प्रश्न आले पण मॉक टेस्ट तुम्ही हार्ड प्रॅक्टिस केलाय तर तुमचा ऍक्च्युअल पेपरचा स्कोर वाढतो. अशा पण केसेस आहेत. सो स्कोरला जास्त मनाव घेऊ नका, कोरिलेशनला. तुम्ही फक्त पेपरला ॲज अ लर्निंग म्हणून काम करत राहा, निश्चितपणे छान इम्प्रूव्हमेंट होईल. नक्कीच सर. आता ही व्हिडिओ आपण शॉर्ट ठेवतोय कारण की मुलांकडे खूप कमी टाईम आहे. आता फायनल सजेशन मुलांना तुम्ही काय द्याल मॉक टेस्टबद्दल, रिव्हिजनबद्दल आणि एक्झामच्या प्रिपरेशनबद्दल, ह्याच्याबद्दल तुम्ही मुलांना शॉर्टमध्ये काय एक्सप्लेन कराल? मॉक टेस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. जसं आपण म्हणतो डर के आगे जीत है, तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्या फिअरला समोरे गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, रिव्हिजन नोट्स आत्तापासूनच प्रिपेअर करून ठेवा फॉर ऑल द चॅप्टर्स. कारण तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही 1 एप्रिल 2 एप्रिल 3 एप्रिलला जाल आणि निश्चित तुम्ही 10 एप्रिलला जेव्हा जाल, 11ला तुमचा जर पेपर असेल तर एक दिवस आधी मी कसं रिवाइज करू शकतो, तर ही शॉर्ट नोट्स तुम्हाला कामी येणार आहे. तर व्यवस्थित अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर, एवढं छान एक्सप्लेन केल्याबद्दल. आय होप गाईज तुम्हाला समजलेलं असेल की मॉक टेस्टचा काय इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मॉक टेस्टला कसं ॲनालाइज करायचं आहे, आता रिव्हिजन कसं तुम्हाला करायचं आहे, 1 पेज नोट्सचं काय इम्पॉर्टन्स आहे, हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. सो असेच जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ॲज वेल एज स्वयं फिजिक्स ह्या चॅनलसोबत पण तुम्ही कनेक्टेड राहा. त्या चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो विथ दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड